नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राज्यात हनी ट्रॅप, रमी काय होईल ते आता पाहवत नाही अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणातली झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्रीच म्हटले की आमदार माजलेत अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही महाराष्ट्रामध्ये उमटते असं मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागावं, इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतःची जागा शोधू पाहते आणि त्यासाठी म्हणूनच शरद पवारांनी भाकरी जी आहे ती उलथवलेली आहे आणि नवीन प्रदेशाध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे. शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत, वरिष्ठ नेते आहेत, खासदार होता ते राहिले, पण तरी यावेळेला त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे. आपण त्यांच्याही चर्चा करूयात. शशिकांतजी, खूप खूप स्वागत आपलं. शशिकांतजी, जसं मी अगदी सुरुवात केली की मधल्या काळामध्ये एका मंत्र्याची विकेट आतापर्यंत गेलेली आहे पहिल्या 6 महिन्यामध्येच. त्या रमीमुळे एक अडचणीत आहे आणि त्या हनी ट्रॅपमुळे किती जातील याची काही शक्यता कळत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, काय होईल, किती मंत्री जातील? खरं म्हटलं तर राजकारणाचा डेकोरम इथोट बिघडलेला आहे. अगदी की सत्तेमध्ये असलेल्या महायुतीमध्ये एक वाक्यता तर लांब राहिली होती. आता सत्तेमध्ये एकत्र राहावं का नाही असा प्रकारचा विचार आता काही लोकांना पडणार आहे. त्यामुळे मला वाटतं की आता किती लोकांचे हळूहळू हे सरकारमधले अर्धे मंत्री तर अडचणीत येतील अशा प्रकारची चर्चा होते. त्यामुळे आता कोण कोण जात आहे, कोण कोण आहे, त्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये ती सत्यता बाहेर येईल.